नमस्कार मंडळी. छानपैकी सगळं आवरून आम्ही आमची मैत्रीण अनघा हिच्या घरी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आणि आरतीसाठी निघालो. हा व्हिडिओ गणपती जेव्हा बसले होते तेव्हाचा आहे. आमचं घर ते तिचं घर साधारण 35 ते 40 मिनिटांचं अंतर आहे. तिच्या घरी गेल्यानंतर आधी तिच्या घराच्या मागच्या बाजूला जी त्यांनी बाग तयार केलेली आहे, त्या बागेमध्ये आम्ही गेलो आणि सगळी तिची रोपं बघितली. ती आणि तिचे मिस्टर दोघांनी मिळून भरपूर सारे रोपं याच्यामध्ये लावलेले आहेत. त्यांनी अंजीर, जास्वंद, विड्याची पानं, कडीपत्ता, केळी, शेवग्याच्या शेंगा, पिंपळ, मोगरा, पांढरा जास्वंद, ब्रह्मकमळ, झेंडू, अबोली अशी सगळी फुलांची रोपं लावलेली आहेत. तसंच कारले, भोपळा, भेंडी, दोडके, हिरव्या मिरच्या, टोमॅटो अशा सगळ्या भाज्या लावलेल्या आहेत. टरबूज आणि स्ट्रॉबेरीसुद्धा त्यांनी लावलेली आहे. सगळी बाग फिरून झाल्यानंतर तिने आम्हाला भरपूर सारे अंजीर काढून दिले. त्यानंतर आम्ही आतमध्ये घरात येऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. अनघाचे मिस्टर अभिजित यांनी घरी सगळं छान डेकोरेशन केलं. बाप्पा बसण्याच्या 2 आठवडे आधीपासूनच ते तयारीला लागले. त्यांनी प्लायवूड आणून आधी सगळं हाताने छान डेकोरेशन केलं, म्हणजे एकसारख्या मापाच्या त्यामध्ये छोट्या-छोट्या खिडक्या कापून छानपैकी त्याला कोरीव काम त्यांनी केलं आणि सगळा त्या प्लायवूडला रंग दिला. त्याच्यामध्ये अष्टविनायकाच्या मूर्ती बसवल्या. बाप्पा बसल्यानंतर बाप्पाच्या समोर मोत्यांच्या रांगोळीची सगळी छान आरास मांडली. विशेष म्हणजे अनघा आणि अभिजित दरवर्षी वेगवेगळं डेकोरेशन घरी करतात. भरपूर लोक गणपती बसल्यापासून त्यांच्या घरी आरतीला जमतात. अनघाने गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवला. आम्ही सगळ्यांनी मिळून आरती केली. अजून एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. त्यांनी मोठ्या अक्षरात सगळ्या आरत्या, मंत्रपुष्पांजली, कापूर आरती सगळं एकत्र करून लॅमिनेट करून छान त्याचे 7-8 पुस्तकं तयार केलेली आहेत. जेणेकरून बाप्पांच्या आरतीसाठी सगळेजण जमल्यानंतर सिक्वेन्सनी सगळ्यांना आरत्या म्हणता येतील आणि खरंच खूप छान तिच्या घरी वाटलं. नंतर तिने आम्हाला सगळ्यांना गरम-गरम इडली चटणी दिली. नंतर प्रसादाचा शिरा दिला. ते खाऊन आम्ही खूप सारे फोटो काढले. नंतर गप्पा मारल्या आणि तिकडून निघून आम्ही हिंदू सोसायटीच्या मंदिरात दर्शनासाठी गेलो. आई-भाऊ लवकरच भारतात जाणार म्हणून आम्ही मंदिरात आधी दर्शन घेतलं. त्यानंतर मंदिराच्या मागे असलेल्या हॉलमध्ये गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. तिकडे गणपती बसवलेले होते. तिकडे गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. तिथे गदिमांच्या गाण्यांचा कार्यक्रम सुरू होता. त्या कार्यक्रमात आम्ही गदिमांची सगळी गाणी ऐकली. साधारण 1.5 तास आम्ही तिथे बसलो आणि खूप सुंदर गाण्यांचा हा कार्यक्रम झाला आणि खूप छान गाणी सगळेजण म्हणत होते. खूप छान वाटलं.